संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह राज्यातील अकृती विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे। येत्या 14 मे 2024 पासून टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा अधिकृत इशारा समितीने प्रशासनाला दिला आहे। याबाबत आज विद्यापीठातील अधिसभागृहाद्वारा सभा संपन्न झाली आहे। संयुक्त कृती समितीचे समन्वयक तथा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी या सभेला संबोधित केले। यावेळी महासचिव नरेंद्र घाटोड, विद्यापीठीय ऑफर्स फोरमचे उपाध्यक्ष मंगेश वरखेडे, सचिव डॉक्टर विलास नांदुरकर व विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बायस्कर आदी यावेळी उपस्थित होते। विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना न्यायोचित मागण्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित आहे। यामध्ये 7वा वेतन आयोगानुसार 10, 20 व 30 वर्षानंतर देय असलेली सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू करण्यात यावी। राज्य सार्वजनिक विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी। सन 2005 पूर्वी जाहिरात प्रक्रिया पूर्ण होऊन सन 2005 नंतर नियुक्ती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देय असलेले रजा रोखीकरण 7व्या वेतन आयोगानुसार अंतिम वेतनाच्या आधारे अदा करण्यात यावे। शिक्षक पदभरतीप्रमाणे आकृती विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील रिक्त शिक्षकेतर पदे भरण्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी। विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांना रजा रोखविण्याकरिता लाभ पूर्ववत करण्यात यावेत। सन 2088-89 पासून नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांमध्ये सरळ सेवेने मुख्य लिपिक व वरिष्ठ लिपिक पदांवर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत। न्यायप्रविष्ट नसलेल्या महाविद्यालयीन प्रयोगशाळा सहाय्यकांनी शासन निर्णय दिनांक 22/9/2025 नुसार 6 व 7वा वेतन आयोग लागू करून ग्रेड पे 2400 प्रमाणे वेतन निश्चिती करण्यात यावी। विद्यापीठातील नियमित शिक्षकेतर पदभरतीच्या अनुषंगाने सध्या असलेल्या मनुष्यबळ अभाव व सन 2013 पासूनची भरती बंदी विचारात घेऊन पदोन्नतीचे प्रमाण 50-50 ऐवजी 80-20 करण्यात यावे व 80% पदे पदोन्नतीने भरण्यात मान्यता देण्यात यावी। थकीत डीसीपीए वर्गणी कपात बंद करण्यात यावी। तसेच सन 2023 पासून एनपीएस योजना अस्तित्वात असल्याने बंद करण्यात आलेली डीसीपीएस वर्गणी कपात पूर्ववत सुरू करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र स्तरावर संयुक्त कृषी समितीच्या निर्णयानुसार दिनांक 14 मे 2026 पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन कार्यक्रम राबविण्यात येणार असून आंदोलनाच्या टप्प्यामध्ये दिनांक 14 मे 2026, 16 मे 2026 दरम्यान सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये काळ्या फिती लावून कामकाज करणे, दिनांक 18 मे 2026 ते दिनांक 20 मे 2026 या कालावधीत धरणे आणि निषेध सभा घोषणाबाजी करणे, तसेच 25 मे ते 26 मे रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लेखी बंद आंदोलन, दिनांक 29 मे 2026 रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन, 1 जून रोजी शासनाने निर्णय न घेतल्यास एक दिवसीय लक्षणीय काम बंद, त्यानंतर 8 जून पासून तरीही प्रश्न न निकाली निघाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल। गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपरोक्त मूलभूत मागणीसाठी लढा देत आहे। शासनासोबत वेळोवेळी निवेदने देऊन तसेच चर्चा करूनही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाने केवळ आश्वासने दिली आहेत। आता निर्णय झाल्याशिवाय कर्मचारी शांत बसणार नाही अशी भूमिका समितीचे प्रमुख अजय देशमुख, डॉक्टर नितीन कोळी आणि शशिकांत रोडे यांनी मांडली आहे। या संप वजा आंदोलनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि परीक्षा कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे। त्यांनी या मागणीची पूर्तता करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे। यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।